श्री स्वामी समर्थ. आपलं घर हेच आपल्यासाठी सर्वस्व असतं. आपलं घर व्यवस्थित राहावं यासाठी आपण जीवाचं रान करतो. खूप कष्ट करून पैसा कमावतो. घर चांगलं ठेवायचं असेल किंवा घरातल्या सदस्यांना आनंदी आणि निरोगी राखण्यात पैसा काही प्रमाणात महत्त्वाची भूमिका अदा करतो. मात्र अनेकांच्या बाबतीत असं पाहायला मिळतं की त्यांना कितीही मेहनत केली तरीही त्यांच्या हाती पैसा काही टिकत नाही. नोकरीमध्ये, व्यवसायामध्ये खूपच अधिक समस्या येत आहेत. घरात बरकत नाही, म्हणजेच की घरात तेवढीशी पैशाची मिळकत नाही जेवढा की घरात खर्च होतोय. किंवा मग काही वेळा तर घरामध्ये खूप सारे पैसे येतात परंतु शिल्लकच राहत नाहीत. कोणत्या ना कोणत्या बिनामतलबच्या व्यर्थ कार्यात, आकस्मिक समस्यात खर्च होऊन जातात. आणि बऱ्याच वेळा गरज भासल्यास वेळोवेळी आम्हाला कर्ज घ्यावे लागते. खूपच जास्त कर्ज होऊन बसलेले आहे. आणि जर अशी स्थिती असेल तेव्हा तुम्ही हे उपाय करू शकता. खूपच छोटे, खूपच साधे सोपे आणि फारच प्रभावशाली उपाय आज मी तुम्हाला सांगणार आहे. जर तुम्ही अगदी शुद्ध अंतःकरणापासून, अगदी मन लावून, पूर्ण श्रद्धा व दृढ विश्वासाने कराल तर निश्चितपणे तुम्हाला याचा लाभ प्राप्त होईल. तसेच जर तुमच्या घरामध्ये खूपच जास्त क्लेश कलह होत असेल, नातेसंबंधात फारच जास्त समस्या उत्पन्न होत असतील, दाम्पत्य जीवनामध्ये काही समस्या आहेत किंवा मग कोणते नातेसंबंध असून ज्याच्यामुळे खूपच जास्त घरात क्लेश कलह कायम बनून राहत असेल आणि तुम्ही या सुधारू इच्छित असाल तरीही हा उपाय करू शकता. याशिवाय आपल्या घरामध्ये कायमचे जे आजारपण बनून राहत असतं, तसेच बऱ्याच वेळा काहींच्या मनामध्ये फारच अधिक प्रमाणात कोणती ना कोणती भीती बनून राहत असते. काही वेळा तर विनाकारणास्तव मनामध्ये नकारात्मक विचार येत राहतात. हे काही वाईट तर होणार नाही ना, अशा प्रकारची मनामध्ये कायमची भीती बनून राहते. यास अज्ञात भीती असं बोललं जातं. तेव्हा तुम्ही या उपायास करू शकता. याने मनातून भीतीदायक स्थिती दूर होते, नकारात्मक विचारांचा नाश होतो आणि मनामध्ये सकारात्मक विचार, ऊर्जा हे भरपूर प्रमाणात येण्यास सुरुवात होऊन जाते. तर मित्रांनो, ही फारच महत्त्वपूर्ण माहिती आहे. तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या समस्यांच्या अडचणीपासून आपला बचाव करण्यासाठी या उपायांचा तुम्ही उपयोग करू शकता. खूपच जास्त प्रमाणात कर्जात बुडाला असाल आणि अशावेळीही तुम्ही या उपायास करता तर फारच शीघ्रतेने तुमच्या घरामध्ये धनाचे आगमन होऊ लागते आणि घरात धनाचा संचय वाढून जातो. घरात बरकत बनून राहते आणि तुम्ही कर्जातूनही अतिशीघ्रतेने मुक्त होऊन जाता. तर मित्रांनो, तत्पूर्वी आपणास मी हे सांगू इच्छिते की यात मी तुम्हाला जे काही कार्य सांगणार आहे, यात जर तुम्ही तुमच्या रोजच्या जीवनात करता तर निश्चितपणे तुम्हाला याचा लाभ प्राप्त होईल. तुम्ही या उपायास मासिक पाळी दरम्यानही तुम्ही यास करू शकता. यात कोणतीच पूजापाठ नाही आहे आणि नाही कोणता मंत्र जप सांगणार आहे. फक्त साधे प्रयोग आहेत जे की तुमच्यासाठी खूपच लवकर कार्यान्वित होऊन तुमची कामे करू लागतात. आणि सर्वात महत्त्वाचे सांगू इच्छिते की या उपायांना केल्याने तर तुमच्या कुंडलीमध्ये कोणत्या प्रकारचा ग्रहदोष असो, राहू की तो मंगळदोष असो, शनिदोष किंवा मग कोणताही पितृदोष असो, तर तेही यास केल्याने दूर होऊन जातात. त्याचप्रमाणे कोणत्याही प्रकारची क्रिया करणे, तंत्रमंत्राचे बाधा जर तुमच्यावर अथवा तुमच्या घर कुटुंब परिवारातील कोणत्याही सदस्यावर असेल तर हेही सर्व या उपायांनी तात्काळ समाप्त होऊन तुम्हाला याचा लाभ प्राप्त होईल. चला तर फक्त जाणून घेऊयात की तुम्हाला नक्की काय करायचं आहे. सर्वात पहिला उपाय तर यात मित्रांनो, सर्वात प्रथम तुम्हाला एक मूठभर थोडेसे हिरवे मूग घ्यायचे आहेत
आणि हा उपाय तुम्हाला बुधवारच्या दिवशी करायचा आहे. आणि यासाठी तुम्हाला भिजवलेले हिरवे मूग घ्यायचे आहेत. त्यामुळे तुम्हाला हिला मंगळवारी रात्री भिजवून ठेवायचे आहेत. आणि दुसऱ्या दिवशी बुधवारी सकाळी ही मुठभर भिजवलेली हिरवी मूग तुम्ही कोणत्याही गाईला भरवायचं आहेत. असे तुम्ही दर बुधवारी करत राहायचं आहे. पण हे मूग भिजवलेली असली पाहिजे. या गोष्टीची तुम्ही विशेष ध्यान ठेवा. हे तुम्ही वारंवार दर बुधवारी करण्यास सुरुवात करा. 33 कोटी देवतांच्या कृपेचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतो. फारच लवकर तुम्हाला बरकत होऊ लागते. जे पण तुम्ही काम करत आहात, जेवढे पण धन येत आहे, त्यामध्ये तुम्हाला बरकत होत असल्याचं दिसून येईल. तुमच्या जीवनात धन आगमन होण्याचे नवीन मार्ग खोलले जातात व घरात पैशाची बचत होऊन लक्ष्मी तुमच्या घरात स्थायी रूपात वास करू लागते. दुसरा महत्त्वाचा उपाय तर यात मित्रांनो, तुम्हाला 7 प्रकारचे धान्य घ्यायचे आहेत. यात एका छोट्याशा पिवळ्या कापडात बांधून घ्यायचे आणि दररोज रात्री जेव्हा तुम्ही झोपी जाता तेव्हा तुमच्या उशाशी अथवा उशीखाली ठेवून झोपी जायचं आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर हे धान्य तुम्ही पक्ष्यांना खायला टाकायचं आहे. कोणतेही पक्षी असो, जे की तुमच्या घराच्या आजूबाजूस येत असतील किंवा मग कोणत्या पार्क अथवा गार्डनच्या जागी जाऊन तुम्ही या धान्यास पक्ष्यांना खायला घालू शकता. पूर्ण दिवसभरात कोणत्याही वेळी तुम्ही हे करू शकता. फक्त हा प्रयोग तुम्हाला दररोज करायचा आहे. असे केल्याने तुमच्यावरील जी पण प्रबळ स्थितीत असलेली जेवढी पण नकारात्मक शक्ती आहे, कोणती क्रिया करणे असेल, काळी जादू, बाधित वाईट शक्ती असेल, तर हे सर्व काही दूर होते. ग्रहदोषांपासून तुम्हाला मुक्ती मिळते. आणि सर्वात महत्त्वाचे आपणास हे सांगू इच्छितो की बऱ्याचशा लोकांचा हा प्रश्न असतो की आमचे काम बांधले गेलेले आहे, आम्हाला धंद्यात व्यवसायात बरकत होत नाहीये, धनाचे आगमन होत नाही. पूर्वी तर खूपच चांगला व्यापार चालायचा आणि आता व्यापारात बरकत नाही, मिळकतच होत नाही. तर मित्रांनो, या सर्वांवर हा प्रयोग सर्वोत्कृष्ट तोडग्याचे काम करतो आणि तुमच्या मिळकतीत वाढ करून देतो. जेव्हा तुम्ही पक्ष्यांना दाणे घालता त्यावेळी तुम्ही तुमच्या मनोवांछित इच्छांच्या कामनांची पूर्तता होण्यासाठी मनातल्या मनात प्रार्थना करा. मग तुमच्यात कोणत्याही अडचणी असो, समस्येच्या बाधा असो किंवा मग तुमच्या मनातील कोणतीही स्वप्न असो, तर हा प्रयोग या सर्वांसाठी प्रभावशाली सिद्ध होतो. कारण की आपल्या धार्मिक शास्त्रानुसार असं मानलं गेलं आहे की ज्या प्रकारे हे पक्षी दाणे खातात, तशाच प्रकारे तुमच्यावरील कष्टही समाप्त होऊ लागतात. हा उपाय खूपच कार्यान्वित आहे आणि तुमच्यासाठी अतिशीघ्रतेने सिद्ध होऊन जातो. शास्त्रांमध्ये कोणत्याही मंत्रजपाच्या ऐवजी कोणताही जीव, प्राणी यांच्या भुकेला सर्वाधिक जास्त महत्त्व दिलं गेलेलं आहे. त्यामुळे पूर्ण दृढ विश्वासाने या उपाय तुम्ही अवश्य करा. कोणत्याही प्रकारच्या समस्यांच्या बाधा असो, कितीही कर्ज असो, कोणत्या ना कोणत्या मार्गांनी खूपच लवकर दूर होऊन तुम्ही लवकरात लवकर यातून मुक्त व्हाल. तिसरे महत्त्वाचे, जेव्हा घरात भरपूर प्रमाणात नकारात्मक ऊर्जेचा संचार असतो, घरात कोणत्या ना कोणत्या परेशानींच्या बाधा येतच राहतात, तर मग अशावेळी तुमच्यासाठी लवकरात लवकर कोणताच उपाय काम करत नसतो. घरात भांडणे, क्लेश, कलह फारच प्रमाणात वाढून जातात. तर अशावेळी हे खूपच अत्यावश्यक आहे की घरातील नकारात्मक ऊर्जेला दूर करण्यासाठी काही गोष्टी आवर्जून कराव्यात. तर तुम्हाला करायचं काय आहे की दररोज तुम्ही तुमच्या घरामध्ये सुंदरकांडचा पाठ करायचा आहे. आणि जर तुम्ही दररोज हा सुंदरकांडचा पाठ करू शकत नसाल अथवा तुम्हाला तेवढा वेळ मिळतही नसेल, तर मी तुम्हाला फक्त एवढेच करणे सांगू इच्छिते की दररोज तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवा आणि संध्याकाळच्या वेळी तुमच्या घरात आवर्जून लावा. आवाज एवढा असावा की तुमच्या पूर्ण घरामध्ये चारही कोणात त्याचा आवाज ऐकू आला पाहिजे. मित्रांनो, जेव्हा असा सुंदरकांडचा ध्वनी तुमच्या घरात घुमू लागतो,
तेव्हा पूर्ण घरभर सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो आणि नकारात्मक ऊर्जा घरातून बाहेर होते. तर तुम्ही दररोज दिवसातून एकदा तरी तुमच्या घरात या सुंदरकांडचा पाठ सकाळी अथवा संध्याकाळी अवश्य लावा. हा तुम्हाला खूपच लवकर प्रभावशाली लाभ प्राप्त करून देतो. इथे आपणास महत्त्वाचे सांगू इच्छिते, जसा तुम्ही हा सुंदरकांडचा ध्वनी आपल्या घरात करू लागता तसाच तुमच्या घरातील निगेटिव्ह एनर्जी ॲक्टिव्ह होतात आणि त्या हे इच्छित नाहीत की तुमच्या घरातून बाहेर जाव्या. तर तुम्हाला कधीकधी असे वाटू लागेल की सुंदरकांडचा पाठ सुरू केल्यापासून समस्या वाढू लागल्या आहेत. तर मित्रांनो, त्या नकारात्मक शक्ती घरातून बाहेर जाण्यास तयार नसतात. त्यामुळे त्या तुम्हाला बाधा निर्माण करून हा पाठ बंद करण्यास भाग पाडू इच्छितात. तर तुम्ही अगदी ठीकपणे नित्यनेमाने हा पाठ सुरूच ठेवायचा आहे. तुम्ही हार मानायची नाही. आता तुम्ही म्हणाल, हे आम्ही केव्हापर्यंत करायचं? तर तुमच्या घरात जेवढ्या जास्त नकारात्मक ऊर्जा असेल तेवढाच वेळ लागू शकतो तुमच्या घरात शांती व सुखसमृद्धी येण्यासाठी. तर तुम्ही हे धैर्य ठेवून हा पाठ सुरूच ठेवायचा आहे आणि मग थोड्याच कालावधीत तुम्ही स्वतः पाहू लागाल की याचा तुम्हाला हळूहळू प्रभाव दिसून येण्यास सुरुवात होईल. जसे की तुम्ही यास 1 आठवडा लावता आणि तुमच्या घरात आधीपासूनच सकारात्मक शक्तीचा प्रभाव जास्त असेल तर फारच लवकर तुम्हाला याचा प्रभाव पाहण्यास मिळेल. तुमचा व्यापार चांगला चालू लागतो, तुमच्या घरात बरकत येऊ लागते, घर कुटुंब परिवारात सुखसमृद्धी येऊ लागते. पण जर फारच जास्त नकारात्मक ऊर्जा असतील तर थोडा वेळ लागेल. सुंदरकांडचा पाठ घरात रोजच्या रोज केल्याने रोग, आजार, कर्ज आणि शत्रूंपासून मुक्ती मिळते. क्रिया करणे, तंत्रमंत्राच्या वाईट शक्तींचा प्रभाव जर तुमच्या घरामध्ये असेल तर तोही दूर होतो. सुखसमृद्धीसोबतच घरात धन येण्याचे रस्ते बनू लागतात. परिवारातील सदस्यांमध्ये सामंजस्य येते. यासोबतच एका गोष्टीचे तुम्हाला एक खास ध्यान ठेवायचं आहे, ते की मंगळवारच्या दिवशी तुम्ही कधीही चुकूनसुद्धा कर्ज अथवा उधारी उसने घ्यायचे नाही. आणि जर तुम्ही कोणाचे घेतलेले पैसे अथवा कर्ज देऊ इच्छिता तर तुम्ही आज मंगळवारच्या दिवशीत परतफेड करण्यास सुरुवात करा. याने शीघ्रतेने कर्जातून मुक्ती मिळते. तर मित्रांनो, तुम्हाला हे वरती सांगितलेले उपाय खूप श्रद्धा आणि विश्वासाने करायचे आहेत. तरच या उपायांचे तुम्हाला फळ हे नक्की मिळेल. यातील सगळ्यात महत्त्वाचा उपाय म्हणजे गाईला मूग खाऊ घालणे किंवा पक्ष्यांना आपण दाणे टाकणे. या उपायाने सुद्धा आपल्याला मुक्या प्राण्यांचा आशीर्वाद मिळतो आणि आपल्या घरात बरकत येते. लक्ष्मीचा वास आपल्या घरात कायम राहतो. त्यामुळे हे 2 उपाय तर तुम्ही नक्की आवर्जून करा. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला पण विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.